गाइस, आज पुन्हा आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलोत बघा. आपण 11वी इतिहास स्टेट बोर्ड आपण नवीन सिरीज सुरू केली आहे. त्यातले आपण समाज सुधारक हा टॉपिक घेत आहोत. आज आपण 3 समाज सुधारक यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत बघा. आज आपण सार्वजनिक काका, त्यानंतर सावित्रीबाई फुले, त्यानंतर बघा बाबा पद्मजी यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. चला मग एक एक करून सगळ्या समाज सुधारक आपण संपूया. सगळ्यात पहिले आपल्याला बघा सार्वजनिक काका यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत बघा. सार्वजनिक काका यांचा जन्म तुम्हाला लक्षात ठेवायचे 9 एप्रिल 1828 रोजी सातारा येथे झाला बघा. 1828 साल तुम्हाला यादी तुम्ही एका वाक्यात लक्षात ठेवलेलं आहे की 1828 सातारा येथे झाला, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही सार्वजनिक काका म्हटलं की सार्वजनिक काका सावरून तुम्ही सातारा लक्षात ठेवू शकता. म्हणजे बघा सार्वजनिक काका यांचा जन्म बघा 9 एप्रिल 1828 सातारा येथे झाला. त्यानंतर बघा सार्वजनिक काका यांचं मूळ नाव काय आहे बघा. गणेश वासुदेव जोशी हे त्यांचं काय मूळ नाव आहे. गणेश वासुदेव जोशी म्हणजेच काय जोशी हे त्यांचं काय आहे मूळ नाव आहे. आता बघा तुम्ही सार्वजनिक काका म्हटलं की सार्वजनिक शब्द कॅप्चर करायचं. सार्वजनिक म्हटलं की सार्वजनिक गणेश उत्सव तुम्हाला लक्षात तर राहणारच आहे, कारण लगेच लक्षात येऊन जातं. मग सार्वजनिक गणेश उत्सवावरून तुम्ही नाव पण लक्षात ठेवू शकता, गणेश वासुदेव जोशी. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर बघा ते पुण्यात आले होते काहीतरी म्हणजे नोकरी करण्यासाठी. ठीक आहे, नोकरी केली त्यांनी, पण काहीतरी कारणामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यानंतर बघा त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केलेला आहे. मग त्यांच्या काळातच बघा वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र कुणीही घेत नव्हतं. म्हणजे सरकारच्या दबावामुळे त्यांचं वकीलपत्र कुणीही घेत नव्हतं. तेव्हा त्यांचं वकीलपत्र कुणी घेतलेलं आहे, सार्वजनिक काका यांनी त्यांचं वकीलपत्र घेतलेलं आहे. लक्षात ठेवायचं, वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र कुणी घेतलेलं आहे, सार्वजनिक काका यांनी घेतलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 1870 रोजी बघा 1870 रोजी त्यांनी सार्वजनिक सभा ची स्थापना केली. कुठे? पुण्यामध्ये केली. ओके, पुण्यामध्ये केली सार्वजनिक सभा. बघा सार्वजनिक काकावरून तुम्ही सार्वजनिक सभा कॅप्चर होऊ शकतं, टू इजी. ओके, मग पुण्यामध्ये त्यांनी स्थापना केली. त्यावेळी अध्यक्ष कोण होते? औंधचे. बघा औंधचे श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी हे त्यावेळीचे अध्यक्ष होते. लक्षात येते. बघा आता ह्या सार्वजनिक सभाचं कार्य काय होतं. सार्वजनिक सभा काय करायची, जे जनतेचं ज्या काही अडी अडचणी असतील ते सरकारपर्यंत पोहोचवायचे. ठीक आहे, लक्षात येते. मग ह्या सार्वजनिक सभेला सामाजिक आणि राजकीय स्वरूप कोणी आणून दिलं बघा. सार्वजनिक सभेला बघा सार्वजनिक काका तर आहे, प्लस न्यायमूर्ती रानडे यांचं पण योगदान होतं. बघा सार्वजनिक सभेला सामाजिक व राजकीय स्वरूप न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका या दोघांनी मिळून आणून दिलेलं म्हणजे स्वरूप दिलेलं आहे. लक्षात येते. त्यानंतर बघा लक्षात येते ही सभा काय करायची, शेतकऱ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जायचे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांना काय करायचे, सॉल्व्ह करायचे आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा पण खूप प्रमाणात झाला. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा 76-77 ला काय झालं होतं, महाराष्ट्रामध्ये बघा दुष्काळ आला होता. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आला होता आणि महाराष्ट्राला या दुष्काळाचा खूप मोठा फटका पण बसला होता. त्यावेळी सरकारने एवढं मदत केली नाही, पण बघा सार्वजनिक काका यांनी बघा खूप जास्त मदत केलेली आहे. दुष्काळग्रस्तांना खूप जास्त मदत केलेली आहे. लक्षात येते. बघा दुष्काळग्रस्तांना खूप जास्त मदत केली सार्वजनिक काका यांनी. त्यानंतर बघा सार्वजनिक काका यांच्याबद्दल बघायचं आहे. त्यानंतर बघा त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. त्यानंतर लघु उद्योगाचा त्यांनी आग्रह धरला. त्यानंतर बघा वृत्तपत्र स्वातंत्र्याचे ते पुरस्कर्ते होते. लक्षात येते. अशा प्रकारे खूप सारं त्यांनी कामं केली बघा. रेल्वेचा असू दे प्रश्न किंवा कोणता संस्थानिकांचा अधिकार असू देत किंवा बघा राज्यातील दंगे असू दे, असे जे काही प्रश्न असायचे ते सरकारपर्यंत पोहोचवणे, सरकारला सल्ला देणे, अशा प्रकारे त्यांनी खूप जास्त लोकहिताचं कार्य केलेलं आहे. आणि सार्वजनिक काका यांचा मृत्यू बघा 25 जुलै 1880 रोजी झाला बघा. 25 जुलै 1880. जन्म बघा 1828 आणि मृत्यू बघा मृत्यू 1880. ठीक आहे, लक्षात येते. जन्म 1828, मृत्यू काय 1880. काय काय लक्षात ठेवायचे, सार्वजनिक काका यांचा जन्म 9 एप्रिल 1800 सातारामध्ये झाला. त्यांचं मूळ नाव जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी. ते स्टार्टिंगला नोकरी करायचे, नोकरी सोडून वकिली करायला लागले आणि वासुदेव बळवंत फडके यांचं वकिलीपत्र त्यांनी स्वीकारलं होतं. त्यानंतर 1870 रोजी त्यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली. पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आहे. आणि सार्वजनिक सभेला सामाजिक आणि राजकीय स्वरूप कोणी
कोणी आणून दिलेला आहे, म्हणजे बघा न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका या दोघांनी पण मिळून काय केलेलं आहे, त्याला सामाजिक आणि राजकीय स्वरूप आणून दिलेलं आहे. त्यानंतर बघा 1876 आणि 77 दुष्काळ पडला होता, तेव्हा त्यांनी आर्थिक मदत केली होती. त्यानंतर स्वदेशीचा पुरस्कार केला, त्यांनी लघु उद्योगाचा आग्रह धरला. वृत्तपत्र पुरस्कर्ते होते ते, स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते आणि त्यांचा मृत्यू 1880 झाला, 1880 रोजी झाला. ठीक आहे, लक्षात येते. बघा जन्म 1828, मृत्यू 1880. लक्षात आलं. त्यानंतर बघा आपल्याला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बघायचं आहे. तुम्हाला भरपूर माहिती आहे सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल, पण पुन्हा आज आपण बघूया. बघा सावित्रीबाई फुले यांचा जन्म बघा तुम्हाला बघायचं आहे 3 जानेवारी 1831 रोजी सातारा येथे झाला. बघा सावित्रीबाई फुले यांचा जन्म तुम्हाला माहिती आहे, आपण महाराष्ट्रामध्ये बघा बालिका दिन साजरा करतो 3 जानेवारीला. का बरं? कारण त्या दिवशी सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. लक्षात येते. म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जन्म बघा 3 जानेवारी 1831 रोजी झाला. आणि सातारामध्ये तुम्हाला माहिती आहे खंडाळा तालुका आहे. ओके, खंडाळा तालुक्यामध्ये बघा नायगाव गाव. ओके, नायगाव येथे त्यांचा जन्म झालेला आहे. लक्षात येते. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा खंडाळामध्ये नायगाव येथे झाला. लक्षात आलं. त्यानंतर बघा त्यांचे वडील म्हणजे वडील त्यांचे सावित्रीबाई फुले यांचे वडील बघा खंडोजी नवसे पाटील हे काय होते, गावाचे पाटील होते. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्या घराला प्रतिष्ठा होती. लक्षात येते. बघा खंडोजी नेवसे पाटील हे काय गावचे पाटील होते. सावित्रीबाई फुले यांचं बघा 1840 ला बघा लग्न झालेलं आहे. आता 1831 ला बघा त्यांचा जन्म झालेला आहे आणि 40 ला लग्न झालेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी जे जे कार्य केले त्यामध्ये सावित्रीबाई फुले यांची पूर्ण साथ होती. बरोबर आहे. बघा 1848 तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आधी तुम्ही बघितलेलं आहे, तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा 1848 रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली पुण्यामध्ये. ठीक आहे. तेव्हा सुद्धा त्यांनी बघा पूर्ण साथ दिलेली आहे. आता मुलींची शाळा सुरू केली, पण मुलींच्या शाळामध्ये शिक्षिकाची गरज होती. आता सावित्रीबाई फुले स्वतः अशिक्षित होत्या, पण बघा त्यांनी स्वतः शिकले मग आणि शिक्षकाचं काम केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, लक्षात येते. बघा मुलींची पहिली शाळा सुरू केली पुणे येथे, त्यामध्ये शिक्षिका म्हणून कोणी काम केले, सावित्रीबाई फुले यांनी. आणि त्या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. ठीक आहे, लक्षात येते. पहिल्या स्त्री शिक्षिका कोण आहेत महाराष्ट्रातील, सावित्रीबाई फुले. ओके, लक्षात येते. मग सावित्रीबाई फुलेंनी हे काम करताना बघा त्यांना खूप अपमान सहन करावे लागले. चिखलही त्यांच्यावर टाकण्यात आलं. सनातनी लोकांना ते आवडलं नव्हतं, मग त्यांनी निंदा केली. मग हे सगळं अपमान असू दे, चिखल असू दे, सगळं सहन करत करत सुद्धा त्यांनी शिक्षिकेचं काम सोडलं नाही, त्यांनी काम सुरूच ठेवलं. लक्षात येते. म्हणजे महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे 1863 रोजी बघा 1863 काही आठवते, महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या घरीच बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती, सुरुवात केली होती. ठीक आहे. त्यामध्ये जे अनाथ मुलं होते त्यांचं संगोपन स्वतः सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. तर त्या लहान मुलांना काय करायचे, पाळायचे, आपल्या प्रेमाने वात्सल्याने त्यांचं संगोपन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यासाठी त्या माऊली होत्या. ठीक आहे, लक्षात येते. बघा त्यांनी इथे पण त्यांना सपोर्ट केलेला आहे. त्यानंतर बघा तुम्हाला माहिती आहे तो अस्पृश्यांच्या उद्धारामध्ये सुद्धा सावित्रीबाई फुले यांचं मोलाचं कार्य दिसून येतं आपल्याला. लक्षात आलं. त्यानंतर बघायचं तुम्हाला बघा सावित्रीबाई फुले ह्या स्वयंप्रकाशित स्त्री होत्या. बघा स्वयंप्रकाशित स्त्री होत्या. लक्षात येते. लक्षात येते. आलं लक्षात. बघा तुम्हाला लक्षात आलं. बघा सावित्रीबाई फुले त्या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. त्या स्वतः म्हणजे स्वयंप्रकाशित स्त्री होत्या. त्यानंतर बघा तुम्हाला माहिती आहे की आधी प्लेगची साथ होती, प्लेगची साथ आली होती. त्यामध्ये प्लेग जे रोगी होते त्यांची सेवा करताना त्यांना स्वतः प्लेगची बाधा झाली आणि त्यामुळे बघा प्लेगची बाधा झाल्यामुळे त्यांचं मृत्यू झालेला आहे 10 मार्च 1897 ला. बघा एवढ्या महान आणि कर्तबगार सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू बघा 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे प्लेगच्या बाधामुळे. लक्षात आलं. बघा जन्म त्यांचा 1831, मृत्यू 1897. बघा 3 जानेवारी 1831 आणि बघा 10 मार्च 1897 ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. तुम्ही इथं सावित्रीबाई फुले तुम्हाला जन्म ठिकाण लक्षात राहिलेलं नसेल, सावित्रीबाई फुले यांचं नाव घेतल्यावर सावित्रीबाई फुले बघा 6 वरून तुम्ही सातारा लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, लक्षात येते. त्यानंतर वडील खंडूजी नेवसे पाटील हे गावचे पाटील होते. त्यांचं लग्न झालं, त्यांनी साथ दिली. मुलींच्या शाळेमध्ये त्या शिक्षिका होत्या, पहिल्या शिक्षिका होत्या, स्वयंप्रकाशित स्त्री होत्या. त्यानंतर बघा बाल
हत्या प्रतिबंधक गृहामध्ये काय करायच्या, त्या संगोपन करायच्या आणि लोक म्हणजे त्या मुलांना आपल्या आईप्रमाणे प्रेम करायच्या. ठीक आहे, लक्षात येते. आणि प्लेगच्या बाधामुळे 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे. आलं लक्षात. म्हणजे आपण सार्वजनिक काका आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती बघितली. आता आपण बाबा पद्मजी, ओके, बाबा पद्मजी यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत. बघा, बाबा पद्मजी, ओके, बाबा पद्मजी यांचा बघा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, जन्म 1831 ला, बघा 1831 ला बेळगाव येथे झाला. बघा, बाबा पद्मजी यांचा जन्म कुठे झालेला आहे, 1831 ला बेळगाव येथे. बघा, सावित्रीबाई फुले यांचा पण जन्म 1831 आहे. बाबा पद्मजी यांचा पण जन्म बघा 1831 आहे बेळगाव येथे. ठीक आहे, लक्षात येते. मग बेळगाव, बाबावरून ब वरून तुम्ही बेळगाव लगेच कॅप्चर करू शकता. आता बाबा पद्मजी यांचं मूळ नाव काय होतं बघा, मूळ नाव बाबा पद्मजी यांचं बघा मूळ नाव काय आहे, बाबा पद्मजी मुळे, ओके, मुळे म्हणजे त्यांचं आडनाव काय आहे, मुळे आहे. बघा, बाबा पद्मजी मुळे हे त्यांचं काय झालं, मूळ नाव झालं. त्यानंतर बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बघा त्यांचं घरात धार्मिक वातावरण होतं, त्यामुळे बाबा पद्मजी यांना बघा धार्मिक अभ्यासाकडे ते ओढा त्यांचा होता किंवा त्यांच्या घरातच ते वातावरण होतं. त्यानंतर बघा बेळगावमध्ये त्यांचे वडील होते, सरकारी नोकरीमध्ये होते, म्हणून त्यांचं शिक्षण आहे, आधीचं शिक्षण हे बेळगावमध्ये झालं, बेळगावमध्ये मिशनरी शाळेमध्ये. त्यानंतर ते मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये त्यांनी बघा विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये शिक्षण घेतलं, तिथेच त्यांनी अनेक भाषा शिकले. ठीक आहे, त्या विल्सन फ्री स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं, तिथेच अनेक भाषा शिकले. आणि त्याच काळात त्यांना बघा ख्रिस्त म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये जो मानवतावादीमुळे त्यांचा ख्रिश्चन धर्माकडे काय झाला, ओढा झाला किंवा आकर्षित ते झाले. आणि त्यांनी 1854 साली बघा ते आकर्षित झाले ख्रिश्चन धर्माकडे, ते आकर्षित झाले आणि 1854 साली त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. ओके, ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. 1854 साली त्यांनी काय केलं, ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. लक्षात आलं. त्यानंतर बघा ते पुण्यात आले. पुण्यानंतर बघा त्यांनी फ्री चर्चमध्ये ॲज अ शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं यमुना पर्यटन, ओके, यमुना पर्यटन हे त्यांचं कादंबरी आहे. म्हणजे तुम्हाला विचारतील यमुना पर्यटन हे कोणाचं कादंबरी आहे, तर यमुना पर्यटन हे बाबा पद्मजी यांचं काय आहे, कादंबरी. आणि या कादंबरी वरून त्यांनी आहे ना स्त्रियांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांचा वाचा फोडण्याचं कार्य केलेलं आहे. या कादंबरी थ्रू त्यांनी स्त्रियांच्या म्हणजे जे काही प्रश्न आहेत त्यांच्यावर प्रकाश टाकलेले आहेत. लक्षात येते. आणि बाबा पद्मजींनी सुद्धा बघा भरपूर विचार मांडलेले आहेत किंवा जागृती लोकांमध्ये जागृतता आणून दिलेली आहे. म्हणजे जे काही जुन्या अंधश्रद्धा होती, परंपरा होती, खुळ्या समजुती होते, त्यांच्यावर बघा जागृती म्हणजे त्यांच्यावर बघा त्यांनी विचार मांडून लोकांमध्ये जागृती कशी निर्माण होईल याचा नेहमी प्रयत्नामध्ये राहिलेले आहेत ते. ठीक, लक्षात येते. आणि यमुना पर्यटन हे त्यांची कादंबरी आहे. एवढं लक्षात ठेवायचं. बाबा पद्मजी यमुना पर्यटन ही त्यांची कादंबरी आहे. या कादंबरी थ्रू त्यांनी बघा स्त्रियांच्या प्रश्नांचा वाचा फोडण्याचं कार्य केलेलं आहे. प्रश्नांचा वाचा फोडण्याचं कार्य कुठला, यमुना पर्यटन या कादंबरी थ्रू केलेलं आहे. लक्षात आलं. त्यानंतर बघा अरुणोदय काय, अरुणोदय हे त्यांचं काय आत्मचरित्र आहे, त्यांनी लिहिलेलं आहे. बघा बाबा पद्मजी यांचं आत्मचरित्र अरुणोदय आहे. ठीक आहे, लक्षात येते. अरुणोदय हे त्यांचं काय आहे, आत्मचरित्र आहे आणि त्यांनीच लिहिलेलं आहे. लक्षात आले. म्हणजे तुम्हाला यमुना पर्यटन आणि अरुणोदय हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं. त्यानंतर बघा त्यांनी अनेक शब्दकोश लिहिलेले आहेत. त्यातलं बघा इंग्रजी मराठी हा पहिला शब्दकोश, त्यानंतर संस्कृत मराठी हा दुसरा शब्दकोश. लक्षात आलं. त्यांनी शब्दकोश लिहिलेले आहे, इंग्रजी मराठी आणि संस्कृत मराठी शब्दकोश. लक्षात आलं. त्यानंतर बघा सगळ्यात शेवटी तुम्हाला लक्षात ठेवायचं त्यांचा मृत्यू 1906 साली झालेला आहे. किती साली, 1906 साली. पहिल्यांदा बघा लक्षात आलं बाबा पद्मजी यांचा जन्म बघा 1831 बेळगाव, बाबावरून ब कॅप्चर करायचं, बेळगाव लक्षात ठेवायचं. त्यांचं मूळ नाव काय, बाबा पद्मजी मुळे, म्हणजे मुळे त्यांचं सरनेम झालं. ठीक आहे. त्यानंतर बघा त्यांचे वडील किंवा त्यांचं घरचं वातावरण धार्मिक असल्यामुळे ते धार्मिक अभ्यासाकडे त्यांचा ओढा होता. ठीक आहे, लक्षात येते. त्यानंतर बघा त्यांचे वडील बेळगावमध्ये सरकारी नोकरीत होते, त्यामुळे त्यांचं आधीचं शिक्षण तिथेच झालं. त्यानंतर ते मुंबईमध्ये आले. मग मुंबईमध्ये त्यांनी विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. तिथेच ख्रिश्चन धर्मातील जे मानवतावादीमुळे ते काय ख्रिश्चन धर्माकडे ओढावले गेले किंवा आकर्षित झाले. आणि
1854 साली बघा त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला आहे. लक्षात आलं. त्यानंतर बघा यमुना पर्यटक काय आहे, यमुना पर्यटन ही त्यांची कादंबरी आहे आणि याच कादंबरी थ्रू त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नावर प्रकाश टाकलेले आहे. त्यानंतर अरुणोदय काय आहे, अरुणोदय हे त्यांचं आत्मचरित्र आहे, त्यांनीच लिहिलेलं आहे. लक्षात येईल. त्यानंतर बघा शब्दकोश त्यांनी शब्दकोश पण लिहिलेले आहेत. इंग्रजी मराठी संस्कृत मराठी हे 2 शब्दकोश त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांचा मृत्यू बघा 1906 साली झाला. त्यांचा जन्म 1831, मृत्यू 1906 साली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करणारा, शेअर करणारा, कमेंट करणारा, लाईक करणारा. थँक्यू सो मच. बाय.